वेलकम बॅक टू माय चॅनल. दसऱ्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आजचा ब्लॉग आपला दसरा याच्यावर होणार आहे. तर आज आपण मराठीतच बोलणार आहोत आणि मी ट्राय करणार आहे की महेशू पण मराठीतच बोलेल. आणि मम्मा विथ महेशू या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि आता मी फ्रेश झालेले आहे. महेशू अजून बाकी आहे, तो आता जाईल फ्रेश व्हायला. त्यानंतर मी आता सगळे जे माळा वगैरे आहेत ते बनवून घेणार आहे. आणि बघू आता दिवसभरात आमचा हा यूट्यूब चॅनलवरचा पहिला दसरा असणार आहे. तर कसा आम्ही सेलिब्रेट करतो बघूया. आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. आणि तुम्ही चॅनलवर नाही नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आशू जाओ बच्चे, तैयार हो क्या? सबको हाय बोलो. हाय, हॅपी दसरा. हॅपी दसरा. हे फुलं रात्रीच आणून ठेवलं होते आम्ही. आता सकाळी मी ह्या माळा बनवते. आता काल रात्रीच फुलं घेऊन आलो होतो म्हणून खूप छान फुलं मिळालीत आणि कमी रेटमध्येही होते. गेल्या लास्ट इयरला ना खूप महाग फुलं होती. तर आम्ही गेल्या वेळेस इतके फुलं नव्हतेच आणले, पण ह्यावेळेस भरपूर फुलं आणले. आणि मला फुलं इतके प्रचंड आवडतात ना, म्हणजे मी शब्दात सांगू शकत नाही की मला फुलांची किती जास्त आवड आहे. आणि आता ह्या माळा सगळ्या बनवून घेते आणि मला मयांशू पण खूप हेल्प करतो आहे त्यासाठी. आणि आमच्या दोघं गाड्या पण धुतल्या गेलेल्या आहेत. सकाळीच एक नेपाळी माणूस आहे, तर तो धुवून जात असतो सकाळी 5:30-6ला येऊन. तर दोघं गाड्या स्वच्छ झाल्या आहेत. मयांशूनेही त्याची सायकल छान स्वच्छ पुसून घेतलेली आहे. आणि त्याला आता इतकी घाई झाली आहे की तो त्याचं चालू आहे की पटकन मम्मा तू माळ तयार कर आणि मग मी पटकन सायकलला लावून घेतो. आणि बघा छान, आता त्याने मला सकाळी मस्त चहा पण आणून दिला. तो घरातली सगळीच कामं करायला लागला आहे आता थोडे करून. आणि मला फुलांचे माळा बनवायलाही हेल्प करतो आहे. घर असं छान मस्त फुलांनी डेकोरेट केलं ना की खूप छान असं पॉझिटिव्ह एनर्जी वाटते घरामध्ये. आणि मी छान असं डेकोरेट पण करून ठेवत असते. डेलीच मला आवडतं फुलांनी असं डेकोरेट करून ठेवलेलं. आणि आज त्याचे पप्पा पण नाही आहे, गेल्या वर्षी पण नव्हते ते. त्यांचं म्हणजे दरवर्षी त्यांचं ऑफिस असतंच आणि ह्यावेळेस पण आता ते गाडीवर गेलेले आहेत. तर प्रत्येक वर्षीच आम्ही फक्त दोघंच सेलिब्रेट करत असतो दसरा. ते येतात संध्याकाळी. आणि आता माझ्या सगळ्या माळा तयार झाल्या आहे. आता मी त्या लावून घेतो. छान दरवाजालाही मी लावून घेते बघा गाडीसाठी. आणि त्यासाठी सगळं तयार करून झालेलं आहे. आणि हेच मला आता इथे छान मयांशू हेल्प करतो आहे. आणि एक घराची चावी होती, ती मला किती दिवस झाले सापडत नव्हती. खूप शोधून आम्ही थकलो आणि ती आत्ता सापडली. हे बघा, हे पण खूप छान डेकोरेट करून ठेवलं आहे. यातलं दोघांपैकी तुम्हाला कुठलं आवडलं प्लीज कमेंट करून नक्की सांगा की कुठलं छान दिसत होतं. आणि आता मीच खूप विचार करून थकलो की काय स्वयंपाक करायचा, म्हणून दोघंच होते. खूप जास्त स्वयंपाक करून पण काय करावं ते काही कळत नव्हतं. आणि जास्त केला तर मग परत ते शिल्लक राहणार, म्हणून मग नंतर डिसाईड केलं की चला आपण छान मसाली बटाट्याची भाजी करूया आणि थोडी बासुंदी आणि पोळ्या भात वगैरे असं करायचं. तर मग मी पटकन सगळं आवरायला घेतलं. छान आता मसाली भाजी बनवून घेणार आहे. एकीकडे मी आता कुकर लावला बटाट्यांचा, लगेच दुसरीकडे कांदा भाजून घेणार आहे. आणि पटकन दुसऱ्या गॅसवर मी लगेच दूध तापवायला ठेवणार आहे, म्हणजे बाकी मी सगळं आवरेपर्यंत माझी छान बासुंदी तयार होईल. दूध पण आटलं जाईल मस्त छान. आणि तोपर्यंत भाजी भात वगैरे काय जे असेल ते माझं रेडी होऊन जाईल. आणि तुम्ही असं करतात का, म्हणजे जे मी दूध टाकते ना, मग त्यानंतर त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि थोडं पिशवीला शेक करून ना ते पाणी टाकायचं, म्हणजे सगळी क्लीन होतं आणि ते दुधाचे काही साय वगैरे असते ती पण निघून जाते. तर मी आता भाजी एका साईडला टाकून घेणार आहे. मसाला प्रिपेअर झाला आहे. आणि हे बघा, हे दोघं आहेत ना, हे आमचे दुसरे फॅमिली मेंबर आहेत. तर हे घरातच असतात दिवसभर, ते त्या खिडकीतून असतात आणि त्यांचं सारखं डोकावणं चालू असतं की माझं काय चाललेलं आहे ते. आणि मी आता भात लावून घेते एका साईडला. इकडे मसालाही रेडी झाला आहे छान. बटाटे खूप उकडले होते, जे 5च मिनटात ते इतके शिजले. जळगावला ना खूप छान बटाटे मिळतात, पण पुण्यामधले बटाटे ना, यांना एक वाफ जरी काढली ना तरी लगेच तयार होतात.
दरवाजे पर रखने जा रही हूँ अभी। सर्वात आधी आपण देवाला सोनं देऊ. और अभी आपको गेस करना है कि हमने रावण दहन सेलिब्रेशन कैसे किया और कहाँ एंजॉय किया. सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा. विश करो सबको. हैप्पी दशहरा. हैप्पी दशहरा. आई होप आपको आज का वीडियो अच्छा लगा होगा. अगर वीडियो अच्छा लगा होगा तो चैनल को सब्सक्राइब कीजिएगा. और वीडियो में ना नहीं हो तो सब्सक्राइब जरूर करना. मिलते हैं नेक्स्ट वीडियो में. तब तक के लिए बाय बाय.